तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात. शरीर निरोगी तर मन आनंदी. मनाचं आरोग्य शरीराच्या आरोग्यावरच अवलंबून असतं. म्हणून तरी दररोज व्यायाम करा, सकस आहार घ्या, सकारात्मक विचार करा, म्हणजे तुम्ही आनंदी जीवन जगू शकाल. तर आत्ता सकाळचे 6 वाजलेत आणि मी इथं आवळ्याचा ज्यूस बनवते. तर त्वचेसाठी चांगला आहे, केसांसाठी, नंतर पाचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आवळ्याचे भरपूर फायदे आहेत आणि याच्यामुळे बरेचसे आजार नाहीसे होतात. रोज एक तरी आवळा प्रत्येकाने खायला पाहिजेत. तर मी माझ्यासाठी एक आवळा आणि पतीजींसाठी एक आवळा असं 2 फक्त आवळं घेतलेत. तर एका व्यक्तीसाठी एक आवळा बस होतोय. तर हा जो आवळा मी किसून घेतला आहे तो असा मिक्सरच्या जारमध्ये टाकल्यानंतर लगेच ब्लेंड होतो, म्हणून किसून घ्यायचा तुम्ही. तर आता आवळ्याचा रस तयार आहे, आम्ही तो पिऊन घेतोय. आणि नंतर नाश्त्यासाठी इथं मी ऑरेंजचा ज्यूस बनवते. आज मी ज्या पद्धतीने ऑरेंजचा ज्यूस बनवते त्याच पद्धतीने जर तुम्ही बनवला तर सगळे जे ऑरेंजमधले पोषण तत्व आहेत ते तुम्हाला भेटतील. जर आपण ज्युसरमध्ये असा ज्यूस केला तर काय होतं की फायबर बरंचसं नष्ट होतं. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतूनच तो ज्यूस बनवायचा असतो. तर आत्ता याच्या आतमध्ये बिया किंवा कधी कधी काय होतं की ऑरेंजच्या आतून घाण असतो, मग त्यासाठी असं हे फोडून व्यवस्थित बघायचं, चेक करून छोटं भांडं घेतलं आहे, कारण छोट्या भांड्यामध्ये लगेच ब्लेंड होतं असं मला वाटतं. त्यामध्ये मी पाणी टाकते, साखर, मध, डेट्स काहीसुद्धा टाकायचं नाही, फक्त पाणी टाकायचं आणि मी व्यवस्थित हा ब्लेंड करून घेतला आहे बनली याची. आणि नंतर मी त्याच्यात एक्स्ट्राचं 1 ग्लास पाणी ओतले. तर 2 ऑरेंजपासून 2 ग्लास ज्यूस बनतो आहे आराममध्ये. हा फ्रेश ज्यूस बनवल्या प्यायचा. ज्यूस बनवल्यानंतर जास्त वेळ ठेवायचा नाही. व्हिटॅमिन सी जास्त असतं याच्यामध्ये, स्किन ब्राईट होते ऑरेंजचा ज्यूस पिल्यानंतर. आणि डॉक्टर नेहमी म्हणतात ऑरेंज ज्यूस प्या. तर नाश्ता आमचा तसा झाला. आणि आत्ता बघा मी इथं डिटॉक्स वॉटर बनवते. त्यासाठी मी काकडी घेतली, लिंबू आणि पुदिना. तर या तिन्हींविषयी बोलायचं म्हटलं तरी कमी आहे, एवढं याच्यातून आपल्याला सगळं काही भेटून जातं. तर काकडी खाल्ल्याने काय होतं की काकडीमध्ये 96% पाणी असतं, त्यामुळे पाण्याची जी कमतरता आहे ती भरून निघते आणि आपली स्किन नेहमी हायड्रेट राहते. तर पुदिना, काकडी आणि लिंबू या तिन्हीमुळं सुद्धा वजन लगेच कमी होऊ शकतं. म्हणजे नेहमीच याचं सेवन केलं पाहिजे. स्किन ब्राईट होते, म्हणजे पाचनक्रियासुद्धा सुधारते. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगेन. तर हे 3 फक्त वस्तू मी याच्यामध्ये टाकलेत आणि हे पाणी आपण असं भरून सकाळी 6 वाजता मी हे पाणी बनवलेलं पाणी 2 तासानंतर आपण ते पाणी पिऊ शकतो. म्हणजे काकडीमध्ये, लिंबामध्ये आणि पुदिन्यामध्ये जो काही अंश आहे तो पाण्यात उतरतो. आणि हे पाणी मी आता दुपारपर्यंत संपवून टाकणार आहे, दुपारपर्यंतच प्यायचं. तर आता बघा दुपारच्या जेवणासाठी मी इथं शेंगाची भाजी बनवते. तर त्याच्या अगोदर म्हटलं की शेंगदाणे भाजून घ्यावेत. तर शेंगदाणे कधी भाजताना मंद आचेवर खरपूस असं भाजून घ्यायचं, म्हणजे आपण कोणती भाजी बनवताना त्याची एक वेगळी टेस्ट येते. तर तुम्ही गॅसची फ्लेम हाय करून स्पीडने जर शेंगदाणे भाजून घेतले तर एवढी छान टेस्ट येत नाही. त्यामुळे असं हे मंद आचेवर शेंगदाणे भाजून घ्यायचे. आणि शेंगदाणे नक्की प्रॉपर भाजलेत का नाही ते कसं ओळखायचं बघा, असं फुटतात आणि त्याचा जो कवर आहे तो लालसर होतो. तर त्यावेळेस ओळखायचं परफेक्ट हे भाजलेत. तर आता शेंगदाणे पण मी साईडला ठेवते. तर इथं शेंगा, टोमॅटो छोटी कट करून घेतला आहे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण. कढईमध्ये मी इथं मोहरी टाकले, त्याच्यामध्ये तेल वगैरे काही टाकलेलं नाही. आणि थोडीशी मेथीसुद्धा मी त्याच्यात टाकले, तुम्ही बघू शकताय अगदी नाच्या बरोबर मेथी मी टाकले. लसूण आणि कढीपत्ता हा सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचा. आणि थोडासा भाजला का त्याचा कच्चा जो वास आहे तो गेला की आपण नंतर त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे आणि स्टेप बाय स्टेप सगळं भाजून घ्यायचं. गॅस एकदम हाय ठेवायचा नाही, मीडियम गॅसवरतीच आपण हे भाजून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे टाईम असेल तर मंद आचेवरती सगळं जेवण बनवा. तर इथं मी पिंक सॉल्ट वापरलं आहे. तर पिंक जे मीठ असतं ते आपल्या शरीरासाठी लाभदायक ठरणार असतं. तुम्हालाही शक्य असेल तर पिंक सॉल्ट वापरा. तर याच्यामध्ये मी टोमॅटो टाकला आहे, कांदा व्यवस्थित भाजला होता, नंतर मी त्याच्यात टोमॅटो टाकले आणि हे पण जोपर्यंत टोमॅटो स्मॅश होत नाही तोपर्यंत व्यवस्थित हे शिजवून घ्यायचं. तर आता मी शेंगदाणे बारीक करून घेते. तर मी इथं शेंगदाणेसुद्धा बारीक करून घेतलेत आणि जो कांदा टोमॅटो होतं त्याला मी झाकून ठेवलेलं. तर बघूया आता ते पण शिजलं आहे का. टोमॅटो सॉफ्टच झालेत आणि व्यवस्थित शिजलेलं आहे. तर ह्या स्टेजवरती आपल्याला जे काही मसाले याच्यामध्ये टाकायचे ते आपण टाकू शकतो. तुमच्या आवडीने तुम्ही मसाला याच्यामध्ये ॲड करू शकता. तर याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला टाकते. तर 2 चमचे मी इथे कांदा लसूण मसाला टाकते, 1 चमचा फक्त मी इथं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. आणि हे सगळं मिक्स करून घेते. थोडा वेळ असं हलवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित एकजीव होऊन जाते ते. आणि नंतर याच्यामध्ये आपण शेंगा ज्या कट केलेल्या आहेत त्या टाकायच्या.
सगळं काही मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवून मंद आचेवरती हे शिजवून घ्यायचं आहे. तर काय करायचं, आपण हे हलवायचं, याच्यावरती झाकण ठेवायचं, नंतर थोड्या वेळाने ओपन करायचं, हलवून नंतर झाकण ठेवून ते शिजायला ठेवायचं. तर आता तुम्ही बघू शकता हे मस्त याला वाफ लागली आणि भारी एकदम कलर आला ह्याचा आणि खाली लागलं सुद्धा कढईला, तुम्ही इथं बघू शकताय. तर जर तुम्हाला सुक्यामध्ये करायचं असेल तर तुम्ही करू शकताय असं सुक्कंच. आणि जर पाणी ओतायचं असेल, म्हणजे थोडंसं ग्रेव्ही टाईप पाहिजे असेल, कोणाकोणाला असं जास्त ड्राय आवडत नाही, तर ओलावा थोडासा त्या भाजीमध्ये असावा वाटत असेल तर त्याच्यामध्ये पाणी टाका आणि नंतर शिजायला ठेवा. तर मी थोडंसं पाणी टाकलं होतं. तर आता तुम्ही बघू शकताय मस्तपैकी भाजी बनून तयार आहे. तर ही भाजी आपण चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो. मस्त टेस्ट आहे, तुम्ही नक्की करून बघा. आणि बिना तेलाची आपली ही भाजी बनून तयार आहे फ्रेंड्स. याचा कलरसुद्धा जबरदस्त आला आहे. तर आता भाजी रेडी झाली आहे. आता मी भाकरी बनवणार आहे. तर दुपारी आम्ही भाकरीच खातो आहे. बऱ्याचदा असं होतं की रोज रोज भाकरी खाऊन नको वाटतं भाकरी खायला. खरं तर आम्हाला भाकरी जास्त इथं खायला भेटत नाही. कधीतरीच आम्ही महाराष्ट्रातून ज्वारी किंवा बाजरी घेऊन येतो, त्यावेळेसच भाकरी खायला भेटते. तर इथं बघा मी पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये पिंक मीठ टाकलेलं आहे आणि इथं बाजरीचं पीठ त्या गरम पाण्यामध्ये टाकायचं. जे खाली घ्यायचं पातेलं त्याच्यामध्ये हे पीठ टाकायचं. आणि सकाळी केलेली भाकरी दुपारी खाताना असं घशामध्ये तोटरं बसल्यासारखं होतं, तर असं नको वाटतं बऱ्याचदा. तर गरम भाकरी असेल तर मस्त वाटते खायला. आज आपण भाकरीच्या पिठापासून चपाती बनवतोय, रोटीही तुम्ही म्हणू शकता याला. एकदम सॉफ्ट असते ती आणि टेस्ट पण भारी असते. तर हे बघा 2-3 सेकंदसाठी मी फक्त हे झाकून ठेवलं होतं आणि तुम्हाला समजलं असेल गरम पाण्यामध्ये जस्ट आपण हे पीठ मिक्स केलं आहे याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून. आणि आता ते परातीमध्ये काढून घ्यायचं, व्यवस्थित मळून घ्यायचं. याची भाकरी तुम्ही 2 तासांनी बनवली तरीही ती बनेल, एवढं सॉफ्ट हे पीठ झालेलं असतं. आणि गरम पाण्यात आपण ज्यावेळेस पीठ टाकतो त्यावेळेस जरा चिकटपणा येतो त्याला जास्तच. आणि पाणी आवश्यक असेल तर पाणी तुम्ही वरून टाकू शकताय. कधीही जेवढं आपण पीठ घेतोय त्याचे निम्म पाणी त्या पातेल्यामध्ये ओतायचं. गरम साखर आणि तेल सोडल्यानंतरचा हा 14वा दिवस आहे. हेल्दी राहायचं म्हटलं तर आपण जे आपले आजी आजोबा, आपले आई वडील खात होते त्या पद्धतीचं जेवण केलं तरीसुद्धा हेल्दी राहू शकतोय. पूर्वी कसं थोडंसं तेल ओतायची भाजी बनवताना, मक्याची भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरीच खायची. त्यामुळे ते स्ट्रॉंग पण होते आणि आणि त्यावेळेस एवढा भाजीपाला केमिकलचा नव्हता, घरातलाच भाजीपाला असायचा. आणि बाजरीचं पीठ आपल्याला लागेल. आणि ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने ही भाकरी लाटून घ्यायची. तर याच्यावरती मी तीळ पण टाकते. तीळ टाकल्यानंतर चवही वाढेल आणि जास्त जराही पौष्टिक बनेल भाकरी. अशी ही बाजरीची भाकरी तुम्ही करून बघा, चपातीसारखीच वाटेल. आणि मुलांना जर भाकरी खायला नको वाटत असेल, म्हणजे जास्त जरा कडक होती भाकरी त्यामुळे, तर अशीच जर तुम्ही भाकरी रोटी करून दिली त्यांना, तर त्यांना वाटेल की चपातीच आहे का काय, म्हणून ते खातील सुद्धा. एकदम मऊ लुसलुशीत अशी ही भाकरी बनून जाते. तर इथं बघू शकताय लाटताना सुद्धा हे व्यवस्थित लाटलं जातं आहे. आणि जर चिकट वाटत असेल वरच्या साईडने तर बेलन आहे त्याला आपण बाजरीचं पीठ लावायचं, पण वरून पीठ टाकू नका, नाही तर काय होईल की वरचा साईड पूर्ण पांढरा पांढरा दिसतोय. तर आता ही भाकरी तयार आहे. तुम्ही जवळून सुद्धा बघू शकता. कितीही पातळ तुम्हाला लाटून घ्यायची असेल तर लाटता येते, काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही. आणि आता तवा गरम झाला आहे, त्याच्यामध्ये मी जसं आपण भाकरी टाकतो तसंच हे टाकून घ्यायचं आहे. आणि जी पाठीमागची साईड आहे त्याच्यावरती मी पाणी लावून घेते, म्हणजे भाकरीला कसं आपण पाणी लावतो त्या पद्धतीने मी पाणी लावून घेते. हे बघा, आणि सेम भाकरीसारखं हे भाजून घ्यायचं आहे. मस्त फुलते पण आणि विशेष म्हणजे मऊ लुसलुशीत असते आणि टेस्ट पण भारी आहे. तुम्ही ही रात्री खाली तरी तशीच मऊ राहणार आणि दुपारी खाली तरी गरम गरम खाली तर चपातीसारखी मऊ लुसलुशीत तुम्हाला वाटेल. खाऊन बोर झाला असाल तर अशा पद्धतीची भाकरी करून बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवरती नेहमी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज येत असतात. इथे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, कमी मेहनतीमध्ये मस्त खरपूस अशी आपली भाकरी बनवून तयार आहे. बऱ्याच मुलींना भाकरी बनवता येत नाही, तर अशा पद्धतीने ते ट्राय करू शकतील. जवळून बघा किती मऊ लुसलुशीत अशी ही भाकरी बनली आहे. फोल्ड करताना तुम्हाला समजलं असेल की किती मऊ स्ट्रक्चर याचं झालेलं आहे. तर आता बाकीच्या ज्या सगळ्या भाकरी मी बनवून घेणार आहे ते पण फटाफट बनवून घेते, कारण मी दुपारसाठी हे भाकरी बनवते आणि आत्ता मी जाणार आहे. खूप दिवस झालं भात पण बनवला नव्हता, मग पतीजींना भात खावं असं वाटत होता, मग म्हटलं भात बनवावा. आधीसाठी बिर्याणी बनवणार आहे, त्याच्यातला थोडा व्हाईट कलरचा भात साईडला ठेवणार आहे. हे बघा आत्ताच घरी आलो आहे आणि भाकरी तुम्हाला दाखवते. मऊ लुसलाई आपण पाहिली होती तशीच आहे. दुपारच्या जेवणामध्ये जी मी शेंगची भाजी बनवली होती ती आहे, दही घेतलं आहे, काकडी
कांदा आणि जी मी जवसाची चटणी बनवली होती ती घेतलेली आहे. तर असं हे आम्ही खाली बसून मांडी घालून दुपारचं जेवण करतो आहे. आणि जास्त आम्ही डायनिंग टेबलचा वापर करत नाही. खाली बसून ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस आपली एक्सरसाइज पण होते. तर आत्ता रात्रीचे 8 वाजलेत आणि आम्ही घरी चाललो आहे. रात्रीसाठी मी इथं खिचडी बनवले. तर खिचडीची रेसिपी पूर्वी मी अपलोड केली, त्यामुळे काय आता दाखवत नाही. नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे स्टील कटआउट्सपासून खिचडी बनवते, त्या पद्धतीची मी आज रात्री खिचडी बनवली. त्याच्यापूर्वी साखर आणि तेल बंद केल्यानंतरचे भरपूर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, तेही पाहिले नसतील तर नक्की पहा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.